नमस्कार, मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आपण आज ते लग्न झालेलं आहे त्या घरी मग आज सत्यनारायणाचा कार्यक्रम आहे, म्हणजे नवरीचं पण परतमुळं आहे, तर तेथे जाणार आहे. तर चला, आम्ही सर्व आवरून येथे सर्व आलेलो होतो. तर मग आधी सत्यनारायणाची पूजा करायच्या आधी तर मग सर्वांच्या नवरदेव आणि नवरीला पाया पडायला लावले येथे. तर मग दोघं पण जोडीनं सर्वांच्या मोठ्यांच्या पाया पडत होते. तर मग गुरुजींनी सांगितलं होतं आधी पूजाला बसण्याच्या आधी सर्वांच्या मोठ्यांच्या पाया पडायचं, मग त्यानंतर मग पूजा चालू करणार होते गुरुजी. मग आतमध्ये दोघं जण जोडीनं पाया पडण्यासाठी आले. मग आमच्या सर्वांच्या पाया पडले ते. मग दोघं तेच चाललं होतं, पाया पडून पडून सारखं वाकायला लागतं असं. तर मग माझ्या सासूबाई बोलत होत्या की नाही, सर्वांच्या पाया पडलं पाहिजे, तर लग्न जरी झालं तरी मग सर्वांचा आशीर्वाद घेतला पाहिजेत असं. त्याला सांगितला तो पडत कवाय पडत पाहिजे माय बरं नाही सवय पडत नाही आता पडायला पा पडत सवय लावायची सुना पडा शाम कधी पा नाही पडत आणि ते दोन्ही पडते हा आठ दिवस नाही काम करायचं, लाल मठाचा काम आशीर्वाद घ्यायचा, नाही करत पडलं पाहिजे. येथे सर्वांचं पाया पडायचं झालेलं होतं. मग आता त्यांना पूजाला पण बसायचं होतं, तर गुरुजी पण आलेले होते. तर मग पूजेची पण तयारी करून ठेवली होती गुरुजींनी. तर मग त्यांना फक्त पूजालाच बसायचं राहिलेलं होतं. मग आता ते पूजाला पण बसणार होते. सत्यनारायणाची पूजा असली की भरपूर धावपळ असते. मग पूजेचं मांडायचं असतं, सर्व काही प्रसाद वगैरे सर्व काही तयार करून घ्यायचं असतं. तर आधीच जावांनी प्रसाद पण तयार करून ठेवलेला होता. तर मग आता इथे दोघं पण पूजेसाठी बसलेले होते. पूजेला पण भरपूर वेळ झालेला होता, मग त्यामुळे मग गुरुजींनी लवकरच पूजा स्टार्ट केली होती. तर मग येथे मग शंभूला आणि स्वराला त्यांना मग येथे झाडाखालीच बसवलेलं होतं. तर सासूबाई त्यांना बघत होत्या. तर इथं नवरीसोबत ज्या कलवऱ्याला आल्या होत्या त्यांचा फोटो पण घेतलेले होते. तर मग त्यानंतर मग आतमध्ये पण आम्हाला कुरडया ते तळायचं होतं. तर आधीच त्यांनी मांडे पण करून ठेवलेले होते, त्यामुळे मग पोळ्या वगैरे काही करायच्या नव्हत्या. तर मग फक्त मांडेच होते. तर त्यामुळे मग आता येथे कुरड्या, पापड्या, भजन तेच काढायचं होतं. सार पण केलेला होता नवरदेवाची. ह्या मामी आहे त्या कुरड्या तळत आहे, त्या मामींनीच सार पण करून ठेवलेला होता. म्हणजे आमच्या वहिनी पण लागतात, त्यामुळे मग त्यांनीच सार करून ठेवलेला होता. छान असं झालेला होता स्वयंपाक पण. परत मुळाचे पाहुणे पण 1 वाजता येणार होते, त्यामुळे मग सर्व काही तोपर्यंत आवरून केलेलं होतं. तर मग येथे पापड्या पण तळत होतो आम्ही नागलीच्या. तर मग पापड्या पण छान फुलत होत्या. तर मग तिकडं सत्यनारायणाची पण पूजा चालू होती आणि इकडं स्वयंपाकाचा पण कार्यक्रम चालू होता. मग पापड्या वगैरे सर्व काही तळायचं झाल्यानंतर मग येथे आरती पण करण्यासाठी आम्ही सर्व आलेलो होतो. तर मग येथे आरती पण चालू होती. निरंजनांते जगदीश पुर्यात घालील लोटांगण मंदिर तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्ध्या समाया करोमि यज्ञं सकलगुणश्री नारायणाय अजितं केशवं नारायणं हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे
वाईटदेवताभ्यो न सहित गृहदेवताभ्यो नमो नमः उत्तरेकरित्यं म्हणजे मागणे घ्यायची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोरी उपासनेला दृढ चालवावे सत्कर्म. मग कुरड्या पापड्या तळायच्या झाल्यानंतर मग येथे भजे पण काढायचे होते. तर मग येथे भजे पण काढण्यासाठी सुरुवात केलेली होती. तर येथे वहिनी दोन्ही वहिनी होत्या म्हणजे नवरदेवाच्या दोन्ही पण माम्या होत्या. तर त्या दोघी पण भजे काढत होत्या इथे. आणि येथे आत्या सासूबाई पण बसलेल्या होत्या म्हणजे सासऱ्यांची बहीण म्हणजे फुई सासू बसलेल्या होत्या या. मग येथे मग त्या दोघी पण भजे काढत होत्या. तर चाललं होतं बोलायचे काम आणि भजे पण काढायचं काम चाललेलं होतं. तर मग त्यानंतर पाहुणे पण यायची वेळ झालेली होती त्यामुळे मग सर्व काही पटपट चाललं होतं. तर येथे नवरदेवाची मावस बहीण हे सरबत करत होते. पाहुणे आलेले होते त्यामुळे मग तिथे ती सरबत करत होते. तर मग माझी पूजा पण राहिलेली होती तर मग मी येथे पूजा पण करून घेत होते. तर मग पूजा झाल्यानंतर मग मी तीर्थ पण घेतलेलं होतं आणि सत्यनारायणाचा पण प्रसाद घेतलेला होता. तर मग येथे सासूबाई पण बसलेल्या होत्या. तर सोनजामच्या सासूबाई आहेत त्या मग येथे बसलेल्या होत्या. त्यांच्या पण मी पाया पडले आणि प्रसाद घेऊन निघालेली होती. ही पण सोनजामचीच जाऊबाई आहे माझी. तर मग तिनं पण प्रसाद घेतला आणि मग आम्ही पण ताटं करण्यासाठी गेलेलो होतो. तर पाहुणे आलेले होते पण त्यांच्यासाठी मग ताट बनवायचे होते. तर मग पाहुण्यांना पण जेवण्यासाठी दिलेलं होतं आणि इथे नवरी आपण त्यांना पण जेवण्यासाठी दिलेलं होतं म्हणजे त्यांना पण लवकर निघायचं होतं त्यामुळे मग सर्वांना जेवायला दिलेलं होतं. मग येथे नवरीची पण ओटी भरायची होती. पहिलंच परतमळ होतं त्यामुळे मग इथे ओटी भरूनच पाठवायला लागत असते आधी. तर मग आम्ही 6-7 जणीनं मग ओटी भरून घेतलेली होती इथे. येथे मग सर्वांनी आम्ही ओटी भरून घेतली आणि मग त्यानंतर नवरीला पण बाहेर निघायचं होतं. तर ओटी भरूनच बाहेर निघायला लागतं. तर मग ती ओटी भरल्यानंतर मग जी ओटी असते ना मग ती बाहेरच रिकामी करायला लागते. आतमध्ये घरामध्ये नाही रिकामी करायची. तर बाहेर गेल्यानंतर मग ती ओटी बाहेरच खाली करायची आणि त्यानंतर मग आतमध्ये यायचंच नाही. मग नवरी बाहेर ओटी भरून गेल्यानंतर मग नवरीच्या कलावऱ्या पण निघालेल्या होत्या. तर मग त्यांना पण हळदी कुंकू लावून घेतलेलं होतं. तर त्या पण निघालेल्या होत्या. मग येथे नवरी सर्वांच्या पाया पडून घेत होते. मग तिथे पाहुण्यांना पण चहा पण घेऊन आलेले होते आणि नवरीच्या कलावऱ्यांची त्यांची सर्वांची बॅग आणि ते गाडीमध्ये ठेवलेल्या होत्या आणि येथे नवरीच्या कलावऱ्या सर्वांना भेटत होत्या आणि थोडं त्या बोलल्या की म्हणे आठवण म्हणून अशी फोटो पण एक काढून घेऊ. तर मग आम्ही सर्वांनी इथे एक फोटो काढला. मग त्यानंतर मग ते गाडीमध्ये जाण्यासाठी निघालेले होते. तर मग येथे शिदोरी पण गाडीमध्ये ठेवलेली होती. तर नवरीच्या कलावऱ्या ते सर्व आता गाडीमध्ये निघालेल्या होत्या. तर सर्वांची भेट घेत होत्या त्या पण. मग आम्ही सर्व तेथे गाडीपर्यंत गेलेलो होतो. तर मग त्यानंतर आम्हाला पण जेवण करायचं होतं. तर नवरीला त्यांना काढून द्यायचं होतं. त्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार होतो. नवरीच्या कलावऱ्या नवरीन ते गेल्यानंतर मग आम्ही इथे सर्व काय असं जेवण्यासाठी बसलेलो होतो. तर आंबेरसाचंच जेवण होतं. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. बाय.